नमस्कार. 2020-21 या शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थिनींचं इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये स्वागत आहे. आजपासून आपण ई सिलेबस किंवा ई अभ्यासक्रम सुरू करतो आहोत. म्हणजे काय, तर तुम्हाला प्रत्येक विषयाचे व्हिडिओज किंवा ऑडिओज PDF हे व्हॉट्सअप किंवा YouTubeच्या माध्यमातून पाठवले जातील. त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. आज आपला पहिला तास गणिताचा होणार आहे. तर आपण इयत्ता 10वी गणित विषयाबद्दल थोडी माहिती करून घेणार आहोत की गणित ह्या विषयामध्ये दोन जे भाग आहेत, गणित 1 आणि गणित भाग 2, ह्यामध्ये मार्किंग स्कीम कशी असेल, कशा पद्धतीची प्रश्नपत्रिका असेल आणि प्रत्येक चॅप्टरला कसे मार्क दिले जातील हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, इयत्ता 10वी मध्ये आपल्याला दोन पुस्तकं अभ्यासायची आहेत. अल्जेब्रा म्हणजे गणित 1 आणि जॉमेट्री म्हणजे गणित भाग 2. आता नवीन पॅटर्न नुसार जे प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न आहे, पेपर पॅटर्न, तो आपण बघणार आहोत. या ठिकाणी मी ओपन केली लिंक. बघा, इयत्ता 10वी विषय अल्जेब्रा जॉमेट्री म्हणजे M1 M2 दोनही विषयांसाठी सारखाच पेपर पॅटर्न असणार आहे. आणि तो असा की बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न असेल त्यातला A सॉल्व MCQ, म्हणजेच यामध्ये तुम्हाला MCQ बेस्ड प्रश्न विचारले जाणार आहेत. किती मार्कांचे, तर टोटल प्रश्न असतील 4 आणि त्याला गुण सुद्धा असतील 4. म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण, यानुसार 4 प्रश्न विचारले जातील. MCQ बेस्ड प्रश्न आहेत. आता नवीन यामध्ये बदल असा आहे मागच्या वर्षापासून की तुम्हाला 4 पर्याय दिले असतात आणि त्यामध्ये फक्त तुम्ही त्या पर्यायाचं अक्षर जे आहेत A, B, C किंवा D, हे पर्यायाचं जे उत्तर असेल ते तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणं अपेक्षित असतं. पूर्ण वाक्य किंवा ते उत्तर लिहायचं नाही, तर फक्त त्याचा ऑप्शनला जे काही ABCD दिलेलं असेल तेवढंच फक्त आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणार आहोत आपण. पहिल्या प्रश्नातला B जो उपप्रश्न आहे तो आहे सॉल्व म्हणजे सोडवा एनी 4 आउट ऑफ 4. म्हणजे या ठिकाणी सुद्धा 4 प्रश्न दिलेले आहेत आणि ते 4ही आपल्याला सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1-1 गुण असणार आहेत. यानुसार इथे 4 मार्कांचा हा प्रश्न असणार आहे. म्हणजेच एकूण जर आपण विचार केला तर पहिला प्रश्न आपला असणार आहे 8 गुणांचा आणि हा प्रश्न अतिशय सोपा असणार आहे. 1 मार्काचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला शिकवताना सांगितले जातात की ह्या भागावरती 1 गुणांचे प्रश्न येतात. त्यानुसार त्या भागाची व्यवस्थित तयारी आपण करून ठेवायची आहे. म्हणजेच आपल्याला पहिल्या प्रश्नाचे 8 गुण जे आहेत ते सहजासहजी मिळतात. प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो आहे त्यातला A उपप्रश्न कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज एनी 2 आउट ऑफ 3. म्हणजेच यामध्ये आपल्याला कृती पूर्ण करा असा प्रश्न असतो आणि त्यामध्ये 3 तुम्हाला कृती दिलेल्या असतात, त्यापैकी कोणत्याही 2 सोडवायच्या असतात. त्याला मार्क्स किती आहेत, तर प्रत्येक कृतीसाठी 2 मार्क आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला या A साठी टोटल मार्क्स दिलेले आहेत 4. ऑप्शन सहित विचार केला तर 6 गुण आहेत. त्यापैकी आपल्याला 2 ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या सोडवायच्या आहेत. याचाच अर्थ आपल्याला इथे 4 गुण मिळणार आहेत. आता ऍक्टिव्हिटी जो प्रश्न आहे तो पुन्हा इथे खाली पण दिसतोय बघा, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. दोनही ऍक्टिव्हिटी मध्ये काय फरक आहे, तर हा प्रश्न आहे 2 गुणांचा, इथे तोच प्रश्न आहे तसाच, तो आहे 3 गुणांचा. तर यामध्ये कमी स्टेप्स मध्ये उत्तर विचारलेलं असेल, म्हणजे 2 मार्कांचा प्रश्न असेल तर त्या ठिकाणी 4 बॉक्स तुम्हाला करून दिलेले असतात आणि ते आपल्याला फिलअप करायचे असतात. तोच जर आपण तिसऱ्या प्रश्नाचा विचार केला तर थोडंसं याच्यामध्ये स्टेप्स जास्त असतात आणि 6 किंवा त्यापेक्षा अधिक आपल्याला या ठिकाणी बॉक्स करून दिलेले असतात आणि तिथे आपल्याला ऍक्टिव्हिटी त्यानुसार सोडवायची असते. तर हे जे दुसऱ्या प्रश्नातले आहेत
उपप्रश्न ते अतिशय सोपे असतात, 2 गुणांना 1 ऍक्टिव्हिटी यानुसार. हाही प्रश्न अतिशय सोपा आहे. दुसऱ्या प्रश्नातला ए आणि तिसऱ्या प्रश्नातला ए, कारण यामध्ये तुम्हाला उदाहरणाच्या पायऱ्या सोडवून दाखवलेल्या असतात. तिथे आपल्याला हिंट मिळते की पुढे आपण कोणत्या क्रमाने जायचं आहे. त्यामुळे हे प्रश्न व्यवस्थित आपण सोडवून त्याचे मार्क्स आपण पूर्णपणे मिळवू शकतो. दुसऱ्या प्रश्नातला बी जो आहे सॉल्व एनी 4 आउट ऑफ 5, म्हणजे या ठिकाणी 5 प्रश्न तुम्हाला दिले जातील आणि त्यापैकी 4 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला आहे 2 गुण. अशा पद्धतीने 8 गुण आपल्याला या ठिकाणी मिळतात. ऑप्शन सहित विचार केला तर 10 गुणांचा हा प्रश्न असतो. म्हणजेच दुसरा प्रश्न आपल्याला टोटल 8 आणि 4 12 गुण देणार आहे. 12. तर यामध्ये 2 गुणांचे प्रश्न आहेत. हेही प्रश्न सोपे असतात, बऱ्यापैकी सोपे, कमी पायऱ्या असलेले प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आपण प्रश्न प्रकार नंतर बघणारच आहोत. आधी फक्त आपण क्वेश्चन पेपरचा पॅटर्न बघत आहोत. आता तिसऱ्या प्रश्नात आताच सांगितल्याप्रमाणे ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आहेत. इथे मात्र 3 गुणांसाठी 1 ऍक्टिव्हिटी विचारलेली आहे आणि इथे बघा, इथे एनी 1 आउट ऑफ 2च ऍक्टिव्हिटी दिल्या जातील आणि त्यातली एकच ऍक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची आहे. तर या ठिकाणी व्यवस्थित विचार करायचा आहे. दोन्ही ऍक्टिव्हिटी वाचून घ्यायच्या की 2 पैकी आपल्याला व्यवस्थित कोणती सोडवता येणार आहे आणि मग तीच निवडायची आणि ती व्यवस्थित सोडवायची आहे. या ठिकाणी आपल्याला 3 गुण या प्रश्नाचे मिळतात. तिसरा प्रश्न त्यातला बी सॉल्व एनी 2 आउट ऑफ 4, 4 उपप्रश्न दिले जातील, त्यापैकी कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे असणार आहेत. 3 मार्क्स इच, प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क असतील. अशा पद्धतीने 6 गुणांचा हा प्रश्न आहे. इथे जर आपण तिसऱ्या प्रश्नाचा विचार केला तर 6 आणि 3 9, अशा पद्धतीने तिसरा प्रश्न 9 गुणांचा असणार आहे. प्रश्न चौथा सॉल्व म्हणजे सोडवा एनी 2 आउट ऑफ 3, 3 उपप्रश्न दिले जातील, त्यापैकी तुम्हाला कोणते तरी 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. व्यवस्थित चौथा 5वा प्रश्न 2दा 3दा वाचायचा आणि त्यामध्ये आपण सिलेक्शन करायचंय की आपल्याला कोणते उपप्रश्न सोडवणं अधिक सुलभ जाणार आहे, तेच निवडायचे. या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स आहेत. सॉल्व एनी 2 आउट ऑफ 3, 3 प्रश्न दिले जातील, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. एनी 2 सोडवायचे आहेत. याचाच अर्थ टोटल या ठिकाणी आपल्याला 8 मार्क्स मिळणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण. थोडा मोठा जास्त स्टेप्स असलेला प्रश्न या ठिकाणी अपेक्षित असतो. आपण खाली पुन्हा त्याचे प्रकार बघणारच आहोत. 5वा प्रश्न आहे सॉल्व एनी 1 आउट ऑफ 2, 2च उपप्रश्न दिले जातात आणि यामधला 1 तुम्हाला सोडवायचा आहे. तर चौथ्या प्रश्नामध्ये जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आधी प्रश्न वाचा, परत वाचा, समजून घ्या प्रश्नाची भाषा, त्यामध्ये काय दिलंय, काय विचारलंय आणि मग आपण सिलेक्शन करायचं आहे की कुठला प्रश्न आपल्याला सोडवणं सोपं जाणार आहे. त्यानुसार हा प्रश्न आपल्याला 3 मार्क्स देऊन जातो. अशा पद्धतीने जर आपण पूर्ण प्रश्नपत्रिकेचा विचार केला तर आपल्याला 40 गुण यामध्ये मिळतात आणि ऑप्शन सहित जर तुम्ही सोडवलं असेल तर टोटल प्रश्नपत्रिका ही 60 गुणांची असते. त्यापैकी कंपल्सरी आपल्याला 40 गुणांचे प्रश्न हे सोडवायचे असतात. आता हा झाला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न. आता यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे आपण इथे खाली बघणार आहोत. प्रश्न तिसरा बी जो आहे तो आपण मेनली बघणार आहोत. बघा इथे प्रश्न तिसरा जो बी आहे सॉल्व एनी 2 आउट ऑफ 4, 4 प्रश्नांपैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. तर या ठिकाणी काय दिलं असेल बघा, आउट ऑफ 4 ऑफ क्वेश्चन्स 1 क्वेश्चन शुड बी आस्क्ड ऑन द थेरम. जे आपल्याला प्रमेय दिलेले आहेत, पुस्तकामध्ये थेरम्स दिलेले आहेत, त्यावर आधारित हा प्रश्न असणार आहे. म्हणजे आता आपल्याला कळलं असेल की या ठिकाणी थेरम आपल्याला कुठे येणार आहेत, तर प्रश्न तिसऱ्या मधल्या बी ह्या उपप्रश्नामध्ये आपल्याला थेरम सोडवायचं आहे. थेरम हे कधी पाठांतर करू नका, त्याच्या पायऱ्या लक्षात ठेवा. कुठल्या क्रमाने आपल्याला थेरम लिहायचा आहे हा क्रम लक्षात ठेवा. तुम्हाला थेरम जेव्हा वर्गामध्ये एक्सप्लेन केलं जातं तेव्हा त्या पायऱ्यांकडे नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन त्यानुसार तुम्ही लिहून पाहण्याचा प्रयत्न करा. भले त्यामध्ये नावं वेगळे असतील तरी चालतं, आपण वेगळी नावं घेऊन सुद्धा तो थेरम लिहू शकतो. त्यानुसार मग प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला थेरम अवघड जाणार नाही. कारण हा थेरमचा प्रश्न आपल्याला किती मार्क देऊन जाणार आहे, 6 गुण.
6 गुण आपल्याला यामध्ये मिळणार आहेत. टू प्रूव्ह द गिव्हन स्टेटमेंट याचाच अर्थ एक महत्वाचं या ठिकाणी सांगायचं आहे की इथे आपल्याला पूर्वीच्या पॅटर्न प्रमाणे थेरम हे रिकाम्या जागांच्या स्वरूपामध्ये विचारलं जाणार नाही, तर या ठिकाणी फक्त स्टेटमेंट दिलं जाईल. स्टेटमेंट म्हणजेच विधान, जे प्रमेयाचं विधान असेल ते इथे वाक्य दिलं जाईल आणि त्यावरून तुम्हाला पक्ष, साध्य, त्याच्या आधी आकृती आणि नंतर शेवटी सिद्धता या क्रमाने आपण लिहिणार आहोत. थेरम या क्रमाने लिहावं लागेल. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो बघा, सॉल्व एनी 2 आउट ऑफ 3. 4 मार्काचे प्रश्न आहेत या ठिकाणी आणि 2 प्रश्न सोडवायचे. हे प्रश्न कोणते असतील बघा. These questions should be out of the textbook but based on prescribed syllabus and also challenging. म्हणजे हा प्रश्न हॉट्स जे आपण म्हणतो हायर ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन्स यावर आधारित असणार आहेत आणि या ठिकाणी जसं दिलेलं आहे द क्वेश्चन शुड बी आउट ऑफ द टेक्स्टबुक, म्हणजेच आपल्या अभ्यासक्रमावर पाठ्यक्रमावर आधारित परंतु पुस्तकाच्या बाहेरील प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जातात. तर ह्या प्रश्नाच्या तयारीसाठी आणि आणखी एक आहे इथे चॅलेंजिंग क्वेश्चन्स, तर हे प्रश्न चॅलेंजिंग असतात, थोडे अवघड आपण म्हणतो ते असणार आहेत. यासाठी पहिल्या 3 प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास तुमचा झालेला असेल तर तुम्ही ह्या चौथ्या प्रश्नाकडे वळायचं आहे. तोपर्यंत चौथ्या प्रश्नाला तुर्तास हात नका लावू. पहिल्या 3 प्रश्नांची व्यवस्थित तयारी आपण करायची आहे आणि मगच नंतर तुमचं जेव्हा पाठ्यपुस्तकातील प्रत्येक मुद्दा समजून घेतलेला असेल, त्यावर आधारित पाठ्यपुस्तकातली उदाहरणं तुम्हाला सोडवता येत आहेत असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ह्या चौथ्या प्रश्नाकडे वळायचं आहे की जे पाठ्यपुस्तकातल्या बाहेरचे असणार आहेत आणि चॅलेंजिंग असणार आहेत. प्रश्न 5वा, सॉल्व एनी 1 आउट ऑफ 2. हा प्रश्न आहे 3 गुणांचा. तर यामध्ये कुठले प्रश्न येतात तर बघा, these questions should be creative. नाविन्यपूर्ण असे प्रश्न याच्यामध्ये आपल्याला येतात आणि ते कसे असणार आहेत. The responses for question 5 should be as follows. म्हणजे कुठल्या प्रकारे तुमचं उत्तर असू शकेल. To express one's own views. तुमचे मत काय असतील अशा पद्धतीने प्रश्न विचारले या ठिकाणी जाऊ शकतात. टू ड्रॉ अ फिगर ऍज पर गिव्हन इन्फॉर्मेशन. काही माहिती दिलेली आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला फ्लो चार्ट किंवा काहीतरी डायग्राम तयार करायला सांगितली जाऊ शकते, चार्ट बनवायला सांगितला जाऊ शकतो. टू कम्प्लीट अँड इनकम्प्लीट कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना. असे जे प्रश्न आहेत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये भूमितीमध्ये आपल्याला रचनेचा एक प्रश्न असतो किंवा एक अख्खं प्रकरण आहे त्याच्यावरती, तर अर्धवट काहीतरी रचना दिलेली असेल किंवा पायऱ्या दिलेल्या असतील आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ती रचना पूर्ण करा. टू कम्प्लीट द गिव्हन फ्लो चार्ट. फ्लो चार्ट दिला जाऊ शकतो काहीतरी पायऱ्याने आणि मग उरलेला तुम्ही पूर्ण करायचा आहे. ओपन एंडेड क्वेश्चन्स. यामध्ये एकाच प्रश्नाला अनेक उत्तरे असू शकतात, अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपल्याला विचारले जाऊ शकतात. एस्टिमेशन अँड अप्रॉक्सिमेशन म्हणजे काहीतरी अंदाज बांधा, काहीतरी माहिती दिलेली आहे आणि त्यावरून तुमचं एस्टिमेट काय असेल ते काढा किंवा काय अंदाज तुम्ही या माहितीवरून लावू शकतात, अशा पद्धतीचे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात. कॉम्प्रेन्शन ऑफ मॅथेमॅटिकल पॅसेज. पॅसेज दिला जाईल, छोटासा पॅसेज असतो 5-7 ओळींचा आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने हा 5वा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर हा होता आपला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न. आता मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाईज किती वेटेज आहे ते सुद्धा सांगते आहे या ठिकाणी. बघा, अल्जेब्रा जॉमेट्री टॉपिक वाईज वेटेज ऑफ मार्क्स म्हणजे प्रत्येक प्रकरण किती मार्कांसाठी असेल हे आपल्याला ह्या चार्ट मध्ये दिलेलं आहे. बघा, पहिल्यांदा M1 चा आपण विचार करतो आहोत. पहिलं आपलं चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, मार्क्स विथ ऑप्शन. हे जे मार्क्स दिलेले आहेत या ठिकाणी विथ ऑप्शन्स दिलेले आहेत. आपण मगाशी पॅटर्न मध्ये बघितलं की क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये विथ ऑप्शन जे प्रश्न दिलेले होते तो 60 मार्कांचा आपला पूर्णपणे प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न होता.
तर या ठिकाणी सुद्धा 60 मार्कांची टोटल आपल्याला दिसते आहे. पहिलं प्रकरण आहे 12 मार्कांसाठी. दुसरं प्रकरण आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे वर्ग समीकरणे, ते पण आहे 12 मार्कांना. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे एपी ज्याला आपण म्हणतो अंकगणिती श्रेणी, हे प्रकरण आहे 8 गुणांसाठी. फायनान्शियल प्लॅनिंग अर्थ निर्वचन हे प्रकरण आहे 8 गुणांसाठी. त्यानंतर प्रोबॅबिलिटी जी आहे संभाव्यता हे प्रकरण आहे 8 गुण. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी हे प्रकरण आपल्याला आहे 12 गुणांना. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर टोटल 60 गुणांचे प्रश्न किंवा 60 मार्कांसाठी हे पूर्ण अख्खं पुस्तक आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर M2 चा आपण विचार करणार आहोत. M2 मध्ये टॉपिक किंवा चॅप्टर जे दिलेले आहेत, पहिला आहे सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता. यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते 10 गुणांना आहे. पायथागोरस थेरम पायथागोरसचे प्रमेय हे दुसरं प्रकरण आहे आणि ते 7 गुणांसाठी आहे. तिसरं प्रकरण सर्कल वर्तुळ हे आहे 12 गुणांचं. त्यानंतर चौथं प्रकरण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन म्हणजेच रचना भौमितीय रचना हे प्रकरण 7 गुणांना आहे. लक्षात ठेवा मुलींनो, हे 7 गुण आपल्याला मिळालेच पाहिजेत. यानुसार कन्स्ट्रक्शनचा अभ्यास करायचा आहे. बेसिक जे कन्स्ट्रक्शन्स आहेत ते तुम्हाला 5वी 6वी 7वी 8वी 9वी या वर्गांमध्ये शिकवलेले असतात आणि त्याच्यावरच आधारित पुढचा हा थोडासा भाग असतो. त्यामुळे हे प्रकरण आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जर याचा अभ्यास चांगला केला तर 7 पैकी 7 आपण गुण यामध्ये मिळवू शकतो. त्यानंतर आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री हे प्रकरण सुद्धा 7 गुणांना आहे. ट्रिगोनोमेट्री त्रिकोणमिती हे प्रकरण 7 गुणांना आहे. मेन्सुरेशन पृष्ठफळ घनफळ काढा वगैरे हे प्रकरण जे आहे आपलं ते प्रकरण आहे महत्त्वमापन, ते आहे 10 गुणांसाठी. अशा पद्धतीने M2 म्हणजे भूमितीचं पुस्तक सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे 60 गुणांसाठी. अशा पद्धतीने दोनही पुस्तकांचा आपण व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास वर्षभरामध्ये करणार आहोत. म्हणजे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेप वाईज अभ्यास करा. आता स्टेप वाईज अभ्यास म्हणजे काय, तर मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की पहिल्याने सोप्या पॅटर्नचा किंवा सोपे जे प्रश्न आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे आणि तो जेव्हा आपला पूर्ण होईल तेव्हा अवघड प्रश्नांकडे वळा. आधीच तुम्ही 4थ्या 5व्या प्रश्नाचं टेन्शन घेऊ नका आणि तिकडे जाऊ सुद्धा नका. तर पहिला प्रश्न आधी सोडवायला घ्या. सगळ्या प्रकरणांमधला आपल्याला येतोय का हे बघा. मग दुसऱ्या प्रश्नाची थोडीशी तयारी करायला सुरुवात करा. मग तिसऱ्या प्रश्नाकडे वळा. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपला अभ्यासाचा आवाका आपण वाढवत जाऊ शकतो आणि गणितामध्ये चांगले गुण आपल्याला मिळू शकतात. हे जे प्रकरण आहेत आपण आता इथे बघतोय की क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये M1 आणि M2 दोनही मिळून 80 मार्क होतात. मग उरलेले 20 मार्क्स कुठे आहेत, तर 20 मार्क हे तुम्हाला इंटरनल असेसमेंट मध्ये दिले जातात. त्यामध्ये 20 गुणांमध्ये 10 मार्कांचं तुम्हाला 5+5 असं प्रॅक्टिकल घेतलं जातं आणि उरलेले 10 गुण हे तुमच्या असेसमेंटला म्हणजे होमवर्क जे तुम्हाला दिले जातात त्यासाठी हे 10 गुण 5+5 अल्जेब्रा अधिक जॉमेट्री यासाठी ते राखीव असतात. तर अशा पद्धतीने 20 मार्काचं इंटरनल असेसमेंट आणि 40+40 80 गुणांचे आपले लेखी बोर्डाचे पेपर यानुसार आपल्याला बोर्डाला 100 पैकी मार्क्स मिळत असतात. तर जर आपण क्रमाने किंवा स्टेप वाईज अभ्यास केला, पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला तर गणितामध्ये कोणीही नापास होऊ शकत नाही. तर तुम्हाला सगळ्यांना गणिताच्या ह्या विषयाच्या अभ्यासासाठी मी शुभेच्छा देते. पुढच्या तासापासून आपण आता एक एक प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आज संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला पहिलं जे चॅप्टर आहे आपलं त्याच्यावरचा एक व्हिडिओ पाठवीन. त्यामधली उदाहरणं कशी सोडवायची आहेत ते उदाहरण मी तुम्हाला स्वतः सोडवून पण दाखवीन. ते तुम्ही बघा आणि त्यानुसार काही उदाहरणं तुमच्या वहीमध्ये सोडवून पाहायची आहेत. वह्या विकत घ्यायला लावू नका. सध्याची परिस्थिती आपण बघतो आहोत, त्यामुळे वहीसाठी पुस्तकांसाठी पालकांकडे हट्ट करू नका. मग काय तर तुमच्या जुन्या वह्या असतील त्यांची पाटकोरी पानं वापरली तरी चालतील. जुन्या वह्या असतील त्यातली जी कोरी पानं आहेत ती वेगळी काढा आणि त्यांच्या छोट्या छोट्या वह्या बनवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करायचा आहे.
त्यामुळे आता सध्या अगदी माझ्याकडे वही नाही, पुस्तक नाही, यानुसार ह्यासाठी आपण अभ्यास बंद ठेवला वगैरे असं काही करायचं नाही. तुम्हाला जे रोजच्या रोज व्हिडिओज येत जातील ते पुन्हा पुन्हा बघा. मी माझे जे व्हिडिओज आहेत ते सगळे कोचिंग कट्टा ह्या YouTube चॅनल वरती मी टाकते आणि ते तुम्ही बघू शकता. कोचिंग कट्टा ह्या नावाने किंवा हे त्याचं थंबनेल आहे, ह्यानुसार तुम्हाला सर्च केलं तर अशा रंगाचं चित्र तुम्हाला बघायला मिळेल. तर ते सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला काय होईल, प्रत्येक वेळेस मी त्यावरती व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ते ओपन करून तुमच्या सोयीने तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते व्हिडिओ पुन्हा 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 बघू शकता. जर अडचण आली तर पुन्हा एकदा बघा, जिथे अडचण आहे तिथून पुढचा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. अशा रीतीने तुम्ही परत परत व्हिडिओ बघायचे आहेत आणि तो टॉपिक समजून घ्यायचा आहे. जर तुम्हाला कुठल्याही उदाहरणामध्ये म्हणा किंवा कुठल्या स्टेप मध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करणार आहात कोचिंग कट्टा ह्या चॅनलला, वरती व्हिडिओ सुरू असतो वरच्या विंडो मध्ये आणि खालच्या बाजूला कमेंट असा एक ऑप्शन असतो. त्या कमेंट मध्ये तुम्ही प्रश्न तुमचे विचारू शकता किंवा तुम्हाला जी काय अडचण आली असेल ती तुम्ही तिथे नक्की विचारा, त्याची उत्तरं तुम्हाला तिथे दिली जातील. तर अशा रीतीने आपण अभ्यासाला सुरुवात करतो आहोत. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका आणि तुमचा जो पोर्शन आहे तो व्यवस्थितपणे पूर्ण होईल याची आम्ही सर्व शिक्षिका हमी घेत आहोत. धन्यवाद.